ते खरंच. पण कुठलं असं गाणं होतं की जे अरे कसं बसं लिहिलं किंवा असं वाटलं की चला आता उरकून टाकलं, पण नंतर ते इतकं यशस्वी झालं की हा नाही, एक गाण्याचा किस्सा आहे की टाईमपास नावाचा सिनेमा मी केला होता. त्याच्यामध्ये एक गाणं आहे ते रवीने मला बोलवलं होतं मीटिंगसाठी आणि चिनार महेश त्याचे संगीतकार, आणि रविवारी सकाळी आपण भेटू असं सांगितलं. चिनार महेशचा स्टुडिओ त्या बिल्डिंगमध्ये पुष्पकमध्ये जसं असतं की वर चढून गेल्यावर जिन्यातून, तसं त्यांचं होतं. मी नॉक केलं तर कोणीच आलं नव्हतं. 10:30-11 वाजले होते. बरं हे ठाण्यात राहणार आहे, मी बोरिवलीला. त्यामुळे सकाळीच गेलो, कोणी नाही. बराच वेळ नॉक केलं. मग एकाला फोन केला, तो म्हणाला अरे तो येणार होता. मग दुसरं म्हणाला नाही, मी मुलाला घेऊन डॉक्टरकडे जातो. मग रवीला केलं. रवी म्हणा अरे मी आत्ता उठतो आहे, तुमचं झाल्यावर मी येणार ना. तर मी वैतागलो आणि मी ती जिन्यात बसून एक गाणं लिहिलं. ते दरवाजाला लिहिलं. त्या खाली असं लिहिलं होतं की यात एकही शब्द बदल होणार नाही. आणि ते गाणं त्यांनी कंपोज केलं आणि ते हिट झालं. ते होतं ही पोली साजूक तुपातली, तिला मावऱ्याचा लागलाय ना. ते इतकं. पण तुला तिथं बसून हे गाणं का सुचलं? नाही, मला हे माहीत होतं. त्याचं नरेशन त्याने सांगितलं पण फोनवर. इतकं जेव्हा आपल्याला राग आलेला आहे, हां. खूप मनात चिडचिड झाली आहे, संतापला आहे, आणि मग त्याच्यात असं तुपातली आणि असे सगळे असे शब्द कसे काय येतात? असं ते कॅरेक्टर, म्हणजे मला नेहमी असं वाटतं की गाणं करताना त्याच्यात कवी दिसतं नाही, ते कॅरेक्टर दिसलं पाहिजे. ती पात्र, ती जी ब्राह्मणी घरातली मुलगी आणि तो मुलगा, तर त्यांचं. आणि मला असं होतं की हे लिहून ते यायच्या आधी जर कंप्लीट झालं तर मी पळेन, नाही तर संध्याकाळपर्यंत अडकेन. तर मी लिहिलं आणि तेव्हा मी ॲक्च्युअली हे कोणाला सांगितलं नव्हतं. पण नंतर चिनार महेशनेच FM वर हा किस्सा म्हणजे फार इंटरेस्टिंग म्हणून सांगितलं. मला वाटतं ते चिडतील म्हणून. तर म्हटलं आता मला सांगायला हरकत नाही.